तिकडे मऊवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। गडचिरोलीचा अतिदुर्गम भाग आहे आणि याच अतिदुर्गम भागामध्ये बिनागुंडा गावात नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं गेलंय। कंत्राटदारांच्या मदतीने 24 तासांमध्ये हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि अवघ्या 10 दिवसांमध्ये पोलिसांनी या रस्त्याची निर्मिती केली आहे। ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पोलीस मदत केंद्राचं उद्घाटनही पार पडल्याच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे अतिदुर्गम भागामधील नागरिकांपर्यंत प्रशासनाला पोहोचणं शक्य होणार आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला हातभार सुद्धा लागणार आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भामरागड तालुका आणि भामरागड तालुका मुख्यालयापासून अंदाजे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेला बिनागुंडा गाव। महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघू शकतो की आज अशा प्रकारे इथं बिनागुंडा येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। एकेकाळी नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेला बिनागुंडा येथे पोलीस मदत करण्यासाठी पोहोचू शकत नव्हते, परंतु आज पोलीस मदत केंद्राची स्थापना इथं करण्यात आलेली आहे। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे मॅकवॉलची संकल्पना इथं राबवण्यात आलेली आहे। एकेकाळी अफगाणिस्तानच्या विरोधात अमेरिकेने ही मॅकवॉलची संकल्पना राबवलेली होती आणि ती आता गडचिरोली जिल्ह्यात मॅकवॉलची संकल्पना राबवण्यात आलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे अगदी छत्तीसगडच्या पायथ्याशी असलेला बिनागुंडा गाव येथे नक्षल्यांचा लाल आतंक येथील नागरिकांनी मागील 4 दशकांपासून पाहिलेला आहे, परंतु आता नक्षली पूर्णपणे बॅकफूटवर आलेले आहेत आणि आता पोलीस कुठेतरी नक्षल्यांवर वरचढ होत असल्याचे दिसून येत आहे। नागरिकांच्या सुद्धा आता पोलिसांना पाहिजे तसा सहकार्य मिळत असल्याचे दिसून येत आहे। म्हणून आता त्याच अनुषंगाने आज गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।